नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाइन शिक्षण वर्गामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास 1 घटक आहाराची पौष्टिकता स्वाध्याय पान क्रमांक 48-49। अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। ही माझी ओळख। विद्यार्थी मित्रांनो, आपण आहाराची पौष्टिकता हा पाठ अभ्यासला आहे। आज आपण त्यावरील स्वाध्याय कसा सोडवायचा ते आपण पाहूयात। प्रश्न पहिला, यादी करा जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही अशा फळांची यादी करा। या प्रश्नाचं उत्तर आहे नारळ, केळी, संत्री, बदाम, टरबूज, खरबूज, ड्रॅगन फळ, सीताफळ हे फळ आपण सालासकट खाऊ शकत नाहीत। आता आपण पुढील प्रश्न सोडवूयात। रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। फळामध्ये रिकामी जागा असल्याने फळे गोड लागतात। या प्रश्नाचं उत्तर आहे फळामध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात। दुसरी रिकामी जागा, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले रिकामी जागा अन्नपदार्थ आहेत। या रिकाम्या जागी योग्य शब्द येईल प्रमुख अन्नपदार्थ आहेत। तिसरी रिकामी जागा पहा, जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रिकामी जागा म्हणतात। जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका असे म्हणतात। पुढील प्रश्न आहे कारणे सांगा। अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी। या प्रश्नाचं उत्तर आहे अन्नपदार्थात अनेक उपयुक्त अन्न घटक असतात। अन्नपदार्थ जास्त प्रमाणात शिजवल्यास ते नष्ट होण्याची शक्यता असते, म्हणून अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी। आता पुढील प्रश्न पाहूयात। शरीर धडधाकट हवे। याचं उत्तर आहे आपल्या शरीराचे सर्व कामे व्यवस्थित चालण्यासाठी तसेच आपण आजारी पडू नये म्हणून आपले शरीर धडधाकट हवे। पुढील प्रश्न आहे लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही। लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही, कारण लसूण आपल्या आहारात नियमितपणे नसतो, तसेच इतर पदार्थापेक्षा तो आपण जास्त प्रमाणात खात नाही। पुढील प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, मोनिका ताईने जिभेची कोणती गंमत सांगितली? या प्रश्नाचं उत्तर आहे एकाच जिभेने आपल्याला वेगवेगळ्या चवी समजतात। जिभेची ही गंमत मोनिका ताईंनी सांगितली। पुढील प्रश्न पहा, फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का? याचं उत्तर आहे फळात साखर असते, पण त्याचबरोबर फळात निरनिराळे अन्न घटक देखील असतात। पुढील प्रश्न, आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते? याचं उत्तर चिंच, आवळा, लिंबू, कैरी हे आंबट घटक असणारे अन्नपदार्थ आहेत। पुढील प्रश्न आहे जोड्या लावा। अ गट दूध, तीळ, चिंच, ज्वारी, चिक्कू। ब गट आंबट पदार्थ साखर, पीठ, तेल, लोणी। दूध याची योग्य जोडी आहे लोणी। दुधापासून लोणी तयार होते। तीळ, तिळापासून तेल तयार होते। चिंच, चिंच हा आंबट पदार्थ आहे। ज्वारी, ज्वारीपासून पीठ तयार होते। चिक्कू याची योग्य जोडी आहे साखर, कारण चिक्कू मध्ये साखर असल्यामुळे चिक्कू गोड लागतो। अशा प्रकारे तुम्ही हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।